जालना शहरात काही केल्या खुनाचे सत्र थांबायचे नाव घेत नाहीये। गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे, कारण गेल्या 2 महिन्यातील ही चौथी खुनाची घटना समोर आली आहे। आज पहाटे पुन्हा एकदा एका 26 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे। आज 7 फेब्रुवारी रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास जालन्यात रक्ताचा सडा पडला। शाहेद शेख या 26 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली। मयत शाहेद हा वली मामू दर्गा परिसरातील रहिवासी होता। अज्ञात हल्लेखोरांनी पहाटेच्या शांततेत हा रक्ताचा खेळ खेळला आणि पसार झाले। या घटनेमुळे दर्गा परिसरात आणि संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात असून सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। जालना शहर आता गुन्हेगारीचा अड्डा बनत चालले आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। मागील 2 महिन्यात एकापाठोपाठ एक 4 खून झाले, मात्र पोलिसांचा गुन्हेगारांवर कोणताही वचक दिसून येत नाहीये। दिवसाढवळ्या आणि रात्री अपरात्री होणाऱ्या या घटनांमुळे पोलिसांच्या गस्तीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस करत असले तरी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर पोलिसांनी जरब बसवावा अशी आर्त मागणी सामान्य जनतेतून होत आहे। शाहेद शेख याच्या हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास सुरू आहे। मात्र जालन्यातील हे किलिंग सत्र कधी थांबणार हाच मोठा प्रश्न आहे।